विद्यार्थी मित्रांनो, नुकताच बीएससी नर्सिंग कॅपराऊंड 4 चा शेड्यूल हा पार पाडलेला आहे. त्यामध्ये कंबाईन मेरिट लिस्ट पासून सिलेक्शन लिस्ट पर्यंत पूर्ण याद्या पब्लिश झालेल्या आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचा प्रवेश झाला नाही असे विद्यार्थी, त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॅपराऊंड मध्ये डॉक्युमेंट्समुळे प्रवेश मिळाला नाही, जसे कास्ट व्हॅलिडिटी नसल्यामुळे किंवा इतर डॉक्युमेंट्स नसल्यामुळे, असे सगळे विद्यार्थी असो, सोबतच ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडतीचे कॉलेज मिळाले नाही, त्या कारणामुळे त्यांनी ॲडमिशन कॅन्सलेशन केलं, किंवा जे विद्यार्थी प्रत्यक्षपणे कॉलेजला जाऊ शकले नाही परंतु त्यांनी फक्त रजिस्ट्रेशन केलेलं आहे, आणि नुकत्याच जे नवीन रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी होते परंतु त्यांचेही पर्सेंटाईलमुळे त्यांना प्रॉपर कॉलेज मिळाले नाही, आणि शेवटचे म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट करण्याच्या इच्छेमुळे कॉलेजला जाऊ शकले नाही, फिजिकली जॉईनिंग करू शकले नाही, असे सगळे विद्यार्थी ज्यांनी फक्त रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु ते कॉलेजला गेले नाही किंवा त्यांचं ॲडमिशन झालं नाही किंवा आवडतीचे कॉलेज मिळालेले नाही, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट ती असते म्हणजे स्पॉट ॲडमिशन, म्हणजे इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड. आता विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत या शेड्यूलचं पूर्णपणे आपण सविस्तर माहिती बघूया. त्यामध्ये कोणकोणते शेड्यूल हा महत्त्वाचा ठरेल, त्यामध्ये कॉलेज कसे सिलेक्ट करायचे, सोबतच तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते का नाही, या सगळ्यांचे उत्तर या व्हिडिओमध्ये आज मिळणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर या चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, कारण आपण महानर्सिंग या चॅनलद्वारे सगळ्यात अगोदर नर्सिंगच्या सगळ्या अपडेट, सोबतच MS नर्सिंग CET असो किंवा नर्सिंगचे कोणतेही क्षेत्र असो त्याचे सगळे अपडेट घेऊन येत असतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की MS नर्सिंग CETने जेव्हा नोटीस नंबर 18 पब्लिश केलेली होती, त्यामध्ये त्यांनी एक नोट पब्लिश केलेली होती जे तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा शो होत आहे. त्यामध्ये त्यांनी विद्यार्थी मित्रांनो सांगितलेले आहे, कॅन्डिडेट हॅव्हिंग जॉईन स्टेटस आफ्टर 16 ऑक्टोबर will not be eligible for institutional level round to be conducted as per the schedule in table 2. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे कॅपराऊंड मध्ये ॲडमिशन कन्फर्म झालेले आहे असे सगळे विद्यार्थी इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडला अपात्र ठरवण्यात येतील. म्हणजे कोणते विद्यार्थी फक्त यामध्ये पात्र असतील तर ते जे विद्यार्थी ज्यांनी कॉलेजला जॉईनिंग केले नाही, फक्त रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांचे नंबर लागले नाही, त्यांच्या नावापुढे चॉईस इज नॉट अवेलेबल, काही तांत्रिक कारणामुळे त्यांचे ॲडमिशन कॅन्सल झालेले आहे, असे सगळे विद्यार्थी मित्रांनो इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडसाठी पात्र असणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये त्यांनी टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड फॉर ॲडमिशन टू BSc नर्सिंग कोर्स इन गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट अनएडेड मायनॉरिटी कॉलेजसाठी दिलेला आहे. म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेज असो, प्रायव्हेट कॉलेज असो, त्यासोबत जे मायनॉरिटी कॉलेज असो, या तिन्ही प्रकारच्या कॉलेजमध्ये जर वॅकन्सी राहत असतील, आता वॅकन्सी का राहतात तुम्हाला सुद्धा माहिती आहे. नवीन कॉलेजचं जर तुम्हाला माहितीच आहे की नवीन कॉलेजमध्ये लवकर वॅकन्सी फिलआउट होत नाही, सोबतच जे गव्हर्नमेंट आणि मायनॉरिटी कॉलेज आहे त्यामध्ये सुद्धा खूप सारे विद्यार्थी काय करतात, दुसऱ्या क्षेत्रामध्ये चालले जातात, त्या कारणामुळे सीट वॅकंट राहते. या कारणामुळेच या कॉलेजला वॅकन्सी राहतात. आता विद्यार्थी मित्रांनो, टेंटेटिव्ह शेड्यूलमध्ये सगळ्यात महत्त्वाची सूचना यांनी सांगितलेली आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 1 मध्ये त्यांनी सांगितलेली आहे, publication of seat matrix for institutional level round and provisional list of eligible candidate for institutional level round हे 17 ऑक्टोबर 2025 ला होणार आहे. म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रामधील जे काही BSc नर्सिंगचे कॉलेज आहे त्यामध्ये गव्हर्नमेंट, प्रायव्हेट किंवा मायनॉरिटी कॉलेज, हे सगळ्या कॉलेजमध्ये एकंदरीत किती विद्यार्थी इलिजिबल आहे इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडसाठी याची एक सीट मॅट्रिक्स आणि सोबतच एक प्रोव्हिजनल लिस्ट सुद्धा पब्लिश करण्यात येणार आहे. म्हणजे एकंदरीत एकूण जागा आणि त्यासोबत महाराष्ट्रातील जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांची सुद्धा यादी 17 ऑक्टोबर 2025 ला ऑफिशियल साईटला पब्लिश करण्यात येणार आहे. मग आता ज्या विद्यार्थ्यांचे यामध्ये नाव आलेले आहे त्या विद्यार्थी प्रत्यक्षपणे कॉलेजला जाऊन ॲडमिशन करू शकता. मग आता याचा एकंदरीत शेड्यूल कसा असेल ते सुद्धा आपण समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, the eligible desirous candidate must apply in person or any person to respective college in prescribed format. ते 18 ते 20 ऑक्टोबर संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत चालणार आहे.
बघा, यांनी एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे. एक किंवा एकापेक्षा जास्त व्यक्ती कोणत्याही कॉलेजला अप्लाय करू शकता. म्हणजे जर तुम्हाला एकाच कॉलेजला जाणे आहे आणि एकाच कॉलेजला अप्लाय करणे आहे तर ओके, परंतु तुम्हाला 2-3 कॉलेज ऑप्शन ठेवणे असेल तर तुम्ही 2-3 कॉलेजला पर्सनली जाऊन तिथं तुम्हाला ॲडमिशन जो फॉर्म असेल त्या कॉलेजचा प्रिस्क्राईब फॉर्मॅटनुसार 18 ते 20 ऑक्टोबर संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत ते जे पूर्ण प्रोसिजर आहे ती कंप्लीट करावी लागेल. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ जनरल मेरिट लिस्ट अँड कोटा वाईज मेरिट लिस्ट, सिलेक्शन लिस्ट फर्स्ट अँड वेटिंग लिस्ट सेपरेटली ॲट नोटीस बोर्ड अँड वेबसाईट ऑफ द रिस्पेक्टिव्ह कॉलेज. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी 18 ते 20 ऑक्टोबरमध्ये त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन फॉर्म सबमिट केलेले होते त्या सगळ्या विद्यार्थ्यांची जनरल मेरिट लिस्ट, कोटा वाईज मेरिट लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट हे त्या कॉलेजच्या वेबसाईट आणि सोबतच त्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती पब्लिश करण्यात येईल. म्हणजे प्रत्यक्षपणे कोणत्या विद्यार्थ्याचे तिथे नंबर लागलेला आहे ते नोटीस बोर्डवरती लिहिण्यात येणार आहे. तर मग हे आता प्रत्यक्ष तुम्हाला कॉलेजच्या रिस्पेक्टिव्ह वेबसाईटला किंवा नोटीस बोर्डला पब्लिश होऊन जाईल. आता ते केव्हा होऊन जाईल तर ते 20 ऑक्टोबर संध्याकाळच्या 6:30 वाजेपर्यंत पब्लिश होऊन जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरची महत्त्वाची जी ॲक्टिव्हिटी आहे ते आहे म्हणजे फिजिकली जॉईनिंग. ठीक आहे, फिजिकली जॉईनिंग अँड फिलिंग स्टेटस रिटेन्शन फॉर्म of the candidate from selection list first dated 20 October by submitting all original documents and payment of requisite fees by DD and check. Candidate can pay the check on holidays to be replaced with DD on next working day. आता 24 ते 26 ऑक्टोबर संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत तुम्हाला फिजिकली जॉईनिंग, DD, चेक हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहे 24 ते 26 ऑक्टोबर पर्यंत सबमिट करावे लागणार आहे. आता त्यामध्ये जर सुट्ट्या असतील तर त्या सुट्ट्याच्या दिवशी तुम्ही चेक द्या आणि चेक हा पुढच्या दिवशी DD मध्ये कन्वर्ट केल्या जाईल अशी यांनी सूचना दिलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी एकंदरीत सिलेक्शन लिस्ट मध्ये पब्लिश झालेले आहे म्हणजे त्यांचं ऍडमिशन कन्फर्म झालेलं आहे, ज्यांनी फिजिकली जॉईनिंग केलं तर त्यांचं ऍडमिशन हे 100% कन्फर्म होऊन जाईल. आता उर्वरित जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्यांनी दुसरी सिलेक्शन लिस्ट पब्लिश करण्याची तारीख सांगितलेली आहे. पब्लिकेशन ऑफ जॉईन कॅन्डिडेट लिस्ट, सिलेक्शन लिस्ट सेकंड अँड वेटिंग लिस्ट सेपरेटली ऑन द नोटीस बोर्ड अँड वेबसाईट ऑफ द रिस्पेक्टिव्ह कॉलेज हे 26 ऑक्टोबर संध्याकाळच्या 6:30 वाजेपर्यंत पब्लिश करून देण्यात येणार आहे. म्हणजे एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं आहे कॉलेजला त्या विद्यार्थ्यांची यादी, सोबतच जे विद्यार्थी वेटिंगला होते त्या विद्यार्थ्यांची यादी आणि त्यानंतर त्या वेटिंग मधून सिलेक्ट केलेले जे विद्यार्थी आहे त्यांची सुद्धा सिलेक्शन लिस्ट सुद्धा केव्हा पब्लिश करण्यात येईल तर 26 ऑक्टोबर संध्याकाळच्या 6:30 वाजेपर्यंत, म्हणजे एका तासातच ते तुम्हाला पब्लिश करण्यात येणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरची महत्त्वाची जी डेट आहे ते सुद्धा आपल्याला समजून घ्यावी लागेल. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे फिजिकली जॉईनिंग, फिलिंग स्टेटस रिटेन्शन ऑफ द कॅन्डिडेट फ्रॉम द सिलेक्शन लिस्ट सेकंड dated 26 October by submitting all original documents and payment of requisite fee by DD and check. ठीक आहे, ते सुद्धा विद्यार्थी मित्रांनो 27 ते 29 ऑक्टोबर संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत चालणार आहे. जे मी तुम्हाला मगा सिलेक्शन लिस्ट सेकंड पब्लिश होऊन जाईल तर त्यानंतर 2 दिवसामध्ये तुम्हाला पर्सनली ॲडमिशन कन्फर्मेशनसाठी प्रत्यक्ष त्या कॉलेजला जाणे आहे. DD, डॉक्युमेंट्स आणि चेक वगैरे देऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्मेशन करणे आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी या दोन्ही सिलेक्शन लिस्ट फर्स्ट आणि सेकंड मध्ये सिलेक्ट झालेले आहे, आता उर्वरित जे वेटिंगचे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची त्यांनी सूचना दिलेली आहे, ते म्हणजे पब्लिकेशन ऑफ रेसिड्युअल वॅकन्सी ॲट नोटीस बोर्ड अँड द वेबसाईट ऑफ द रिस्पेक्टिव्ह कॉलेज. म्हणजे उर्वरित कॉलेजमध्ये जर बाय चान्स जर सीट उरत असतील तर त्याच्या रेसिड्युअल वॅकन्सी हे प्रत्यक्ष कॉलेजच्या साईटला अपलोड होणार आहे. यामध्ये MST CET ऑफिशियल पेजवरती काहीही अपलोड होणार नाही, सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवावे लागेल. आता ते कधी होईल तर ते 29 ऑक्टोबर संध्याकाळच्या 6:30 वाजेपर्यंत ऑफिशियल त्यांच्या साईटवरती आणि त्यांच्या नोटीस बोर्डवरती लावण्यात येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे शेवटी एक संधी हवी असते, जेव्हा ॲडमिशन कन्फर्मेशन डायरेक्ट करून घ्यावं वाटत असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्षपणे त्या कॉलेजला रिपोर्टिंग करणे आहे.
30 ऑक्टोबर 2025 ला. Reporting of eligible candidate with all original document and requisite fee to the college for residual vacancy. Candidate should inquire with college regarding the mode of payment of fees and advance to avoid the last minute trouble. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जे रेसिड्युअल वॅकन्सी राहिलेल्या असतील त्यासाठी विद्यार्थ्यांना अतिशय चांगली संधी आहे की प्रत्यक्षपणे सिलेक्शन लिस्टची वाट बघू नका, डायरेक्ट कॉलेजला जा आणि ऍडमिशन कन्फर्म करा. हे केव्हा होणार आहे तर 30 ऑक्टोबर 2025 ला होणार आहे. हे सुद्धा विद्यार्थ्यांनी ध्यानात ठेवायची गोष्ट आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी महत्त्वाच्या ज्या 3 गोष्टी आहेत ते सुद्धा सांगितलेल्या आहे. त्यामध्ये फिलिंग ऑफ रेसिड्युअल वॅकन्सी फ्रॉम द रिपोर्टेड इलिजिबल कॅन्डिडेट फ्रॉम द लिस्ट पब्लिश ऑन द वेबसाईट ऑन द बेसिस ऑफ मेरिट. जे मेरिटनुसार 30 ऑक्टोबर दुपारच्या 2:30 वाजेपर्यंत किंवा त्यानंतर सुद्धा जे रेसिड्युअल वॅकन्सी आहे त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जे लिस्ट आहे ते मेरिटनुसार वेबसाईटवरती पब्लिश करण्यात येईल किंवा नोटीस बोर्डवरती पब्लिश करण्यात येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, रेसिड्युअल वॅकन्सीमध्ये एकंदरीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे जाणे आहे आणि एकंदरीत 100% तुमचं ऍडमिशन तिथं कन्फर्मेशन होऊन जाईल. कारण मेरिट वगैरे शक्यतो यामध्ये एवढं काही चान्सेस नसतात की मेरिटनुसार तुम्हाला घेतल्या जाईल, डायरेक्ट तुमचं ऍडमिशन कन्फर्म होऊन जाते. आता ज्या विद्यार्थी या कॉलेजमध्ये सिलेक्ट झालेले आहे, प्रत्यक्षपणे ज्या कॉलेजला त्यांनी सिलेक्ट केलेले आहे, तर रिपोर्टिंग ऑफ ऍडमिटेड कॅन्डिडेट इन कॉलेज फीडबॅक मॉड्यूल हे 31 ऑक्टोबर 2025 ला होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा काही संबंध नसतो. प्रत्यक्षपणे जे कॉलेजनी विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिलेलं आहे त्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन कॉलेज फीडबॅक मॉड्यूलमध्ये टाकण्यात येते. म्हणजे तुमचे एनरोलमेंट या दिवशी करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्ही त्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत याची नोंदणी 31 ऑक्टोबर 2025 ला कन्फर्म होणार आहे. आणि शेवटची त्यांनी 11वी ऍक्टिव्हिटी सांगितलेली आहे, ते MS नर्सिंग CETच्या ऑफिशियल पेजवरती अपलोड होऊन जाईल. तर ते आहे कट ऑफ डेट ऑफ ऍडमिशन फॉर BSc नर्सिंग कोर्स फॉर अकॅडमिक इयर 2025-26 ॲज पर द INC शेड्यूल. म्हणजे INCच्या नियमावलीनुसार 2025-26 चा जो ऍडमिशन कट ऑफ होता तो सुद्धा ऑफिशियल साईटवरती पब्लिश करून देण्यात येणार आहे. आता ते सुद्धा केव्हा पब्लिश होईल तर ते 31 ऑक्टोबर 2025 ला पब्लिश होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या 2 महत्त्वाच्या डेट्स ध्यानात ठेवाव्या लागतील जे यांनी नोटमध्ये लिहून दिलेले आहे. दिवाळीचे जे 3 दिवस आहे 21 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या दरम्यानमध्ये कोणत्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी कंडक्ट करण्यात येणार नाही, हे सुद्धा यांनी सांगितलेलं आहे. जे विद्यार्थी व्हिडिओच्या शेवटी आलेले असाल तर त्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो की एकंदरीत स्पॉट ऍडमिशन असो किंवा इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड असो यामध्ये स्कॉलरशिप मिळते का नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे होय. या स्पॉट ऍडमिशन किंवा इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडसाठी 100% स्कॉलरशिप मिळत असते. रिझर्व कॅटेगरीसाठी तर 100%, OBC कॅटेगरीसाठी तर 50%. ठीक आहे. आता हे कशी मिळते आणि कोणत्या माध्यमातून मिळते याचं सुद्धा मी सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो. बघा, जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीचे स्टुडंट असाल तर अगोदर तुम्हाला डायरेक्ट स्कॉलरशिप फॉर्म जर अप्लाय करता आला किंवा कॉलेजने डायरेक्ट अप्लाय करू दिला तर तुम्हाला 100% पूर्णपणे फी मिळून जाते. परंतु काही कॉलेज काय करतात, पहिले कॉलेज फी घेऊन घेतात आणि त्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म अप्लाय करायला लावता. म्हणजे एकंदरीत वर्षाच्या शेवटी तुम्हाला ती स्कॉलरशिप मिळून जाते तुमच्या खात्यामध्ये. म्हणजे एकंदरीत तुम्हाला वर्षाचे जे पैसे आहेत ते कॉलेजला जरी तुम्ही पे करत असाल तरी सुद्धा वर्षाच्या शेवटी स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुम्हाला ते पैसे परत मिळून जातील. तसंच इतर कॅन्डिडेटचं सुद्धा आहे. 99% कॉलेज स्कॉलरशिप अप्लाय करू देते आणि 99% विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते. यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका तुमच्या मनामध्ये नसायला पाहिजे. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, आपण इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड किंवा स्पॉट ऍडमिशन बद्दल सविस्तर माहिती बघितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की इतर विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचं BSc नर्सिंग करण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होऊन जाईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नर्सिंग बद्दल प्रत्येक अपडेटसाठी नक्की या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.